मराठी, ते धडक ते धडक. मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत. गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत. यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक, पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा. नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत भाजपने जोरदार यंत्रणा लावली आहे. आटपाडीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी मित्र पक्षांनाच अप्रत्यक्ष लक्ष करत सभेला रंगत आणली आहे. चाव्या तुमच्याकडे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असा टोला पालकमंत्री चंद्रकांत दादांनी महायुतीवर लगावलाय. यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव यांच्यासह उमेदवारांची जोरदार हवा झाली आहे. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना भाजपच्या जंगी प्रचार सभेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मित्र पक्षांनाच अप्रत्यक्ष लक्ष करत सभेला चांगलीच रंगत आणली. यावेळी मी 1 लाख रुपयांची नोकरी सोडली, जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरलो. विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत, पण जनता सुज्ञ आहे. मला मतदान रूपी आशीर्वाद देईल आणि नगराध्यक्षपदी बसवेल असा विश्वास यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील यांनी चाव्या तुमच्याकडे असतील पण तिजोरीचा मालक देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहे असा टोला विरोधकांना लगावला. तर आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख एकत्र आले असून ही जोडी आता आटपाडीचा विकास अविरतपणे पुढे नेईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलाय. बघूया ते नेमके काय म्हणाले. अनेक जण अनेक वल्गना करतायत की हो आम्हाला मत द्या, तिजोरीची किल्ली आमच्याकडे. मी परवा म्हटलं ते तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, खूप चाललं की मी असं म्हटलं की तिजोरी तुमच्याकडे आहे, तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहेत आणि लोकशाही मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काही चालत नाही. नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव सर आणि त्यांचे सगळे 17 सहकारी यांच्या प्रचारासाठी जी ही सभा आयोजित केलेली आहे त्याला व्यासपीठावर भरपूर मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने अमरसिंह बापू देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, गोपीचंदजी पडळकर, शेखर भाऊ इनामदार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आमचे परममित्र राजू खरात, नगराध्यक्षाचे उमेदवार युटी जाधव सर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादासाहेब उबाळे, बंडूशेख कातुरे, विलास काळेबाग, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब काळेबाग, स्नेहजित फौजदार, कासार मॅडम अध्यक्ष महिला मोर्चा, उमाजी चव्हाण, अक्षयराज माने, चंदूभाऊ दोंडे, विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्यांची नावं घेताना मला नेहमी भीती वाटत असते की एखादं नाव राहिलं तर खाली उतरताना शर्ट घेतो. मी दिसलो नाही का काम करताना आम्ही, म्हणून मी काय करतो की व्यवस्थित कोणाकडून ते लिहून घेतो. म्हणजे राहिलं तर मी काय सांगतो की त्याने लिहिलं नाही, मला काय माहिती. तर ज्यांचं राहिलंय त्यांनी गोपीचंदला धरा, त्याने गोपीचंद मला दिले. गमतीचा भाग सोडा, खूप वेळ झाला आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. अमर बापूने आणि गोपीचंदने ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी कसं आलं आणि हे पाणी आल्यामुळे ह्या भागामध्ये हळूहळू आता पिकं कशी वाढतील, जी पिकं आपण केव्हाच घेऊ शकत नव्हतो अशी पिकं आपण घ्यायला लागलो, त्यातून रोज मजुरी करण्यातून घर चालवणं हे आपलं कसं बंद झालं, अशी एक मोठं
वास्तव आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आणि पुढेही खूप गोष्टी करायच्या आहेत. पण हे सगळं कधी घडत गेलं तर 2014ला या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी झाले. तर त्याच्या आधी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, सलग 15 वर्ष. मोदीजींना निवडणूक कधी हरणंच माहिती नाही. 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर आता 11 वर्ष झाली देशाचे पंतप्रधान. असं 26 वर्षामध्ये ते कधी निवडणूक हरलेच नाही. 14ला भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की आपले पदाचे उमेदवार नरेंद्रभाई मोदी, आणि त्यांनी देशभर प्रवास सुरू केला. त्यांनी लोकांना हा शब्द दिला की तुम्ही मला एक संधी द्या, कारण 89 पासून 2014 पर्यंत एका पार्टीचं सरकार कधी केंद्रात आलंच नाही. 89ला व्हीपी सिंग नावाचे पंतप्रधान झाले, त्यांना भाजपने सपोर्ट केला होता. नरसिंह राव आले, त्यांनाही काही जागा कमी पडत होत्या. मग अटलजी, श्रद्धेय अटलजी पंतप्रधान झाले, तर पहिल्या वेळेला 13 दिवसातच सरकार पडलं, मग 13 महिन्यात पडलं, मग 4.5 वर्ष चाललं. पण त्यांनाही 26 पार्ट्यांना बरोबर घेऊन काम करावं. त्यामुळे मोदीजीने त्यावेळी आवाहन केलं की तुम्ही मला क्लिअर मेजॉरिटी द्या, मी तुम्हाला देशाचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की 272 जागा ह्या पंतप्रधान व्हायला लागतात. भारतीय जनता पार्टीला 282 मिळाल्या, 10 जागा जास्त मिळाल्या, आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. या देशाचा चेहरा मोहरा त्याने बदलून टाकला. हा देश 2014ला जगामध्ये 11व्या नंबरवर होता, आता तो जगामध्ये 4थ्या नंबरवर आला. आणि 2030 साली हाच आपला भारत देश 4थ्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर जाईल. आपण जर्मनीला मागे टाकलं, आता आपण जपानला मागे टाकलो. मग 2च देश आपल्या पुढे राहतील, एक चायना आणि अमेरिका. आणि म्हणून मग मोदीजींनी आवाहन केलेलं आहे की 2047ला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला देश आपल्याला क्रमांक 1 बनायचा. आणि त्यामुळे जे जे तुम्ही देशातले रस्ते, ब्रिजेस, मेट्रो, अटल सेतू सारखे ब्रिजेस, कृष्णा खोरे सारखे विषय तिथून सगळे मार्गी लागायला लागले. कारण अक्षरशः गरिबीतून वर आलेला माणूस, त्याला गरिबीची जाणीव होती. त्या गरिबी दूर करण्याची माध्यमं त्यांना माहिती होती. अरे बाबा, शेतकऱ्याला पाणी द्या, तुम्ही त्याला अनुदान देत बसू नका. अनुदान त्याला नको आहे, त्याला पाणी हवं आहे. ते पाणी मिळालं, चांगलं बियाणं मिळालं, चांगली खतं मिळाली, चांगली औषधं मिळाली, तो पीक चांगलं करेल, तो विकेल, पैसे मिळवेल आणि स्वाभिमानाने आपल्या पैशावर आपल्या लेकीचं लग्न करेल. कुठल्याही पुरुषाला, कुठल्याही महिलेला आपल्या पोरीचं लग्न खूप चांगलं करायचं असतं, आपल्या आई वडिलांची ट्रीटमेंट खूप चांगली करायची असते. त्यासाठी लोकांकडे हात पसरणं त्याला आवडत नाही, त्याला अनुदान नको आहे. हे मोदींनी ओळखलं आणि महाराष्ट्रातले एकन एक पाण्याचे प्रकल्प पूर्ण झाले. एवढ्यावरच ते थांबले का? त्यांनी 3 भाग केले आपल्या कालावधीचे, 14 ते 19, 19 ते 24, 24 ते 29. त्यातलं 24 ते 29 चाललाय. 14 ते 19 त्यांनी असं ठरवलं की ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही बेसिक मूलभूत गोष्टी मिळाल्या नाहीत. घराला टॉयलेटच नाही, घरामध्ये गॅस कनेक्शनच नाही, घरामध्ये वीज कनेक्शन नाही, घरामध्ये नळाने पाणी नाही, घर स्वतःचं नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण नीट करायच्या. आणि आपण सगळे जाणतो की 14 ते 19 मध्ये 11 कोटी लोकांच्या घराला टॉयलेट नव्हतं, स्वतंत्र टॉयलेट नव्हतं. ते स्वतंत्र टॉयलेट मिळालं. 7 कोटी लोकांना गॅस कनेक्शन मिळालं. 2 कोटी लोकांच्या घरी वीज गेली. 3 कोटी लोकांना घरं मिळाली. आणि दारिद्र्य रेषेखाली 25 कोटी जनता आणि दारिद्र्य रेषेच्या वर आहे. दारिद्र्य रेषेचा अर्थ काय? आता म्हटलं तेच की ज्याच्या घरी टॉयलेट नाही, गॅस कनेक्शन नाही, पाण्याचा नळ नाही, त्याला म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खालचे. 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले की त्यांच्या घरी या सगळ्या गोष्टी आल्या. मला आजही आठवतं, विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय महामंत्री असताना आणि 3 राज्य माझ्याकडे होते, त्यात गुजरात होतं. 13 वर्ष त्यामुळे आमची खूप जवळीक आहे. मला आजही आठवतं की 5-7 जणांना घेऊन 2014ला मोदीजी बसले. ते म्हणाले की आप ध्यान में रखो, सरकार तो आएगी, लेकिन लोकांना दिलेले आश्वासनं पूर्ण केली पाहिजे. ज्याची सायकल आहे त्याला तुम्ही विश्वास द्या की लवकरात लवकर तुझी स्कूटर येईल. ज्याची स्कूटर आहे त्याला तुम्ही विश्वास द्या की लवकरात लवकर तुझी 4 व्हीलर येईल. त्याचं घर नाही, त्याला त्याच्याकडे विश्वास निर्माण करा तुझं घर होईल, तुझ्या शेताला पाणी मिळेल. आणि हे सगळं आपल्याला पूर्ण करायचं. 14 ते 19 मध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण आल्या केल्यानंतर त्यांचा पुढचा टप्पा सुरू झाला 19 ते 24, ज्यात त्यांनी आपल्या मनामध्ये आपल्या स्वाभिमानाच्या काही गोष्टी झाल्या होत्या. राम मंदिर झालं पाहिजे, 370 कलम रद्द होऊन काश्मीर वाचला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी 19 ते 24 मध्ये पूर्ण केल्या.
550 वर्ष संघर्ष झाला राम मंदिरासाठी, 550 वर्ष. अनेक लढाया झाल्या, लाखो लोक मृत्युमुखी पडले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आंदोलन झाली, लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, माणसं मेली. पण मोदींनी राम मंदिर करून दाखवलं नाही. परवा तर त्या राम मंदिरावरचा भगवा ध्वज फडकताना आपण टीव्हीवर बघितलं असेल, त्याला आपल्या मनामध्ये एक स्वाभिमान जागृत झाला असेल की जिथे राम जन्मला होता, रामाचं मंदिर आम्ही केलं, 370 कलम रद्द केलं, काश्मीर आम्ही वाचवला. असं स्वाभिमानाच्या गोष्टी त्यांनी 19 ते 24 पूर्ण केल्या. 24 नंतरचा त्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे की त्यात त्यांनी हे ठरवलंय की देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक 1 वर गेला. या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे. या देशामध्ये महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. असं मोठं स्वप्न पाहून ते स्वप्न व्यवहारात आणणाऱ्या मोदींची ही पार्टी आहे की ज्याला थापा मारणं माहिती नाही, जे म्हणू ते करणार. त्यामुळे ह्या पार्टीला मतदान करा. ज्या मोदींनी ह्या देशामध्ये आहो, तुम्ही मुंबईकडे जाताना अटल सेतूवरून जा, जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज की ज्यात आपण खालापूर खोपोलीकडून आत घुसलो की डायरेक्ट मिठीलाच उतरलो लहान, जगातला सगळ्यात मोठा मेट्रो आली. तसंच आपले पाण्याचे प्रश्न जवळ संपवत आणले. शेतीच्या पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न संपतील, रस्ते होतील, गटर होतील. याचं कारण त्यांनी आता नेक्स्ट टार्गेट, त्यांचं पुढचं उद्दिष्ट की देशातल्या सगळ्या आटपाडी सहित सगळ्या नगरपालिकांमध्ये कचऱ्याचं एका अर्थाने विघटन झालं पाहिजे, कचऱ्याचं निर्गतीकरण झालं पाहिजे, सांडपाणी हे शुद्ध पाणी करता आले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांना, आम्हाला पुण्याला 900 कोटी मिळाले पाण्यासाठी आणि 1800 कोटी मिळाले सांडपाणी शुद्ध करण्यासाठी. का तर 100 लिटर पाणी जेव्हा आपण वापरतो ते 80 लिटर पुन्हा वापरतो. प्यायला नका वापरू, सिंगापूरमध्ये प्यायलाही वापरतो, आपल्याकडे पाऊस भरपूर आहे. पण जे खर्चाला लागतं पाणी, टॉयलेटला फ्लशला लागतं, भांडी घासायला लागतं, कपडे धुवायला लागतं, गार्डनला लागतं, बिल्डिंग बांधायला लागतं, गाड्या धुवायला लागतं, त्यासाठी प्यायचं पाणी कशाला वापरत आहे. करत 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 ते आटपाडीपर्यंतच्या सगळ्या शहराला आता 2 मोठे प्रोजेक्ट देतील. एक सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, एक ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांडपाणी शुद्ध करून MACBला देणं, सांडपाणी शुद्ध करून अशा खर्चाला वापरणं. अशी ताकद, अशी इच्छाशक्ती ही केवळ मोदीजींमध्ये आणि देवेंद्रजींमध्ये आहे. अनेक जण अनेक वल्गना करतायत की हो आम्हाला मतं द्या, तिजोरीची किल्ली आमच्याकडे. मी परवा म्हटलं, ते तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, खूप चाललं. मी असं म्हटलं की तिजोरी तुमच्याकडे आहे, तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आणि देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहेत आणि लोकशाही मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काही चालत नाही. आणि त्यामुळे मला मान्य आहे की लोकसभा आम्ही एकत्र लढलो, विधानसभा आम्ही एकत्र लढलो आणि आता नगरपालिकेत आम्ही एकमेकाच्या विरोधी लढतो आहोत. आणि एकमेकाला देवेंद्रजींनी असं सांगितलं की लोकल लेवलला स्थानिक कार्यकर्त्यांना जे हवंय ते करा, फक्त एकमेकाला शिवाय शब्द होते. आणि त्यामुळे मी हलकासा चिमटा काढला की ते म्हणाले किल्ले आहे. मी म्हटलं किल्लीचा मालक आमच्याकडे. आता त्याच्यात खूप अर्थ आहे, हा भाग वेगळा की तो अर्थ सामान्य माणसाला पोचला. हा यांच्याबरोबर राहिलं ना तर मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे. मी सगळ्यात शेवटी या आटपाडीच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यामध्ये आनंद आहे, पण मोठा आनंद व्यक्त करेन की अमर बापू आणि गोपीचंद पडळकर एकत्र आले. त्यामुळे मला खरात साहेबांवरही बोलायचं आहे, परंतु मला पहिलं हो मला माहिती माझ्या लक्षात आहे. मला काय ते तासगाववरून SMS होतं. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि अमर बापू एकत्र येतील यावर लोक पैजा लावायचे. दोघे एकत्र येऊ शकतात. प्रत्येक सभेत एकमेकाला शिव्याच लावतात. पण त्यांच्याकडचा शिव्या देण्याचा स्टॉक संपला का काय मला माहित नाही. पण आणि मला एक परमेश्वरी देणगी आहे की भले भले राज्याचे असे माणसांचे प्रश्न म्हणतो ठीक आहे मी बोलून बघतो. आणि मी बोललो, दोघे एकत्र बसले. मला वाटते पुण्याच्या बंगल्यात का मुंबईच्या बंगल्यात बसले आणि एका बैठकीत विषय संपला की आम्ही दोघे एकमेकाशी बोलू. आणि त्यामुळे समोरच्यांचा झालं, त्यांनी मिरवणुकीची तयारी केली होती. कारण हे दोघे वेगळे लढले असते तर त्यांनी मिरवणूकच काढायला पाहिजे. आता त्यांच्या मिरवणुकीचं साहित्य काय करायचा प्रश्न आहे. कारण हे दोघे एकत्र आलेत, ते दोघं एकत्र येऊन आटपाडीची नगरपालिका जिंकणार आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जिंकण्यापेक्षा मला आनंद की दोन नेते मंडळी, ताकदवान दोन नेते मंडळी एकत्र आले तर मला आनंद. असाच राजाभाऊंचा खरं त्यांचा उल्लेख मला केला पाहिजे. मला कालपर्यंत माझे वैजदी यादव म्हणून सारखा फोन करते की ते तुमच्या उद्या स्टेजवर आले, येणार नाही, कुठे जाणार ते? त्यांचे नेते रामदासजी आठवले बरोबर असताना ते कुठे जातात? पण त्यांचंही म्हणणं असंच होतं की हे जे आम्हाला गृहीत धरतात असं धरून, रामदासजी ठीक आहे, त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं, पण आमचं काय? आणि त्यामुळे येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळ्या निवडणुकांमध्ये RPIला आम्ही सामावून घेऊ. विकास निधी दिलाच आहे. आणि आता लगेच त्यांना असं म्हटलं की बाबा आचारसंहिता संपू दे, आणखीन काही कामं तुम्ही आणा. कारण हे पैसे आहेत कोणाचे? लोकांचे आहेत, लोकांच्या विकासासाठी आहेत. तुम्ही रस्त्याची, गटरची, मंदिराची कामं आणा. एक त्यांनी मागणी अमरबापू आणि गोपीचंदजी त्यांनी केली आहे. गोपीचंदजी, एक मागणी त्यांनी अशी केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बचतधाम ह्याच ठिकाणी बसवला जाईल. हो, तुम्ही माझ्यावर सोडा, आपलं ठरलं ना. मी आचारसंहितेमध्ये एखादी घोषणा केली तर माझ्यावर केस दाखवली. त्यामुळे 2 तारखेला निवडणूक, 3ला निकाल लागला की 3ला संध्याकाळी 7 वाजता आचारसंहिता संपली. दर आठवड्याला 2 दिवस मी सांगलीत येतो, आपण दर आठवड्याला भेटतो. तर त्या माझ्या पुढच्या आठवड्याच्या सांगलीला येण्यामध्ये, पालकमंत्री म्हणून मला दर आठवड्याला 2 दिवस यायला लागतात, त्या पुढच्या आठवड्यात येण्यामध्ये बसून काय योग्य निर्णय आहे तो करू. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमच्या मनात जेवढं प्रेम आहे, तुमच्या मनात जेवढी श्रद्धा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आमच्या मनात आहे. कारण आम्ही उभे आहोत तेच बाबासाहेबांना उभे. बाबासाहेबांनी जी घटना आलेली, माझे आई वडील मिल कामगार, गोपीचंदचे सुद्धा अशीच गरिबी, पण मिल कामगाराच्या पोराला 14 ते 19 8 खाती होती. 14 पासून आतापर्यंत मी सरकार आलं की मंत्री आहे, सरकार आलं की मंत्री आहे. मला सांगा की बाबासाहेबांनी सर्वांना समान न्याय नावाची लोकशाहीची घटना लिहिली नसती, आम्हाला ह्या काँग्रेसवरून उभं केलं असतं काय? माझी आई सरपंच नाही, माझा बाबा सरपंच नाही, माझं बहीण माझी ZP मेंबर नाही. बाबासाहेबांमुळे आम्ही इथे उभे आहोत. ते बाबासाहेबांच्या बद्दल आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यासाठी जे करावं लागेल, मी त्यांच्या कानात गोपीचंद आणखीन एक मार्ग सांगितले. म्हणून की बसून एकदा सर्व करू. सांगोला चौकातला जो विषय आहे तोही करू आणि ऐकू, बसून मार्ग काढू. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक